देश स्वतंत्र झाल्यानंतरही खऱ्या अर्थानं आपल्याला राज्य कारभार चालवण्याचा आणि देशाचा गाडा हाकण्याचा अधिकार मिळाला तो दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950। याच दिवशी खऱ्या अर्थानं देशाच्या कारभाराला सुरुवात झाली। देशाचं उज्ज्वल भवितव्य व्हावं यासाठी अनेकांनी अक्षरशः प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि त्यातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आणि देशाला एक नवा आयाम दिला। देशाच्या या लोकशाही उत्सवामध्ये आपणही सहभागी होऊयात। नमस्कार, मी प्रज्ञा कुलकर्णी हस्तक, आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी आणि आज आपण आहोत पुण्यात। आज आपल्या सोबत आहेत स्वप्ना दातार यांचा हा अतिशय सुंदर चमू जो आपल्या समोर सादर करणार आहेत देशभक्तीपर गीतांचा बहारदार कार्यक्रम। चला तर मग ज्या पवित्र पावन भूमीमध्ये राहून आपल्याला खऱ्या अर्थानं शिवबांनी एक वेगळ्या लौकिकाला पोहोचवलेलं होतं, एक वेगळा लौकिक हा संपूर्ण जगभरामध्ये आपला निर्माण व्हावा अशासाठी प्रयत्न केले, अशा या मातृभूमी संदर्भात आणि अशा या पावन भूमी संदर्भात केलेलं वर्णन ऐकूयात। जयोस्तुते।
आजच्या रील्सच्या जमान्यामध्ये आपण बघतोय की इतकी सुंदर मुलं तयार केलेली आहेत आणि ही मुलं इतकं सुंदर वादन करतायत. देशभक्तीपर गीतं गाणं किंवा त्याचं वादन करणं हे तेवढं काही सोपं काम नाहीये. मात्र ते लीलया साध्य केलेलं आहे. त्या आपल्या सोबत आहेत स्वप्नाताई दातार. स्वप्नाताई, ही मुळात संकल्पना तुम्हाला कशी सुचली त्याबद्दल थोडं सांगा. पहिले तर NDTV मराठीला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आता मुलांच्याच बद्दल सांगायचं तर खरं तर लहानपण म्हणजे त्यांचं मन म्हणाल तर असं ओल्या मातीसारखं असतं. मग आपण कसं म्हणतो त्याच वेळेला त्याच्यावर समजा चुकून जर ओरखाडा पडला तर ओली माती सुकली की तो तसाच राहतो. मग त्यापेक्षा आपण जर त्याच्यावर नक्षीकामच करू शकलो, मग नक्षीकाम ही गोष्ट सर्वार्थाने संस्कारानेच होऊ शकते. लहानपणापासनं 2 संस्कार महत्त्वाचे, देवभक्ती आणि देशभक्ती. हे जर आपण लहानपणापासनं दिलं तर ते कायमस्वरूपी टिकून राहतं. आणि त्यामुळे जशी मुलं लहानपणापासनं व्हायोलिन शिकायला यायला लागली, जसं स्वरज्ञान व्हायला लागलं, तसं आम्ही सगळ्यात पहिले खरं तर त्यांना देशभक्तीपर गीतच शिकवू लागलो आणि अशा पद्धतीने आमचा प्रवास सुरू झाला. देशाचा लौकिक कायम राहावा आणि देशाभिमान हा प्रत्येकामध्ये जागृत व्हावा यासाठी दरवेळेला आपण गीतांचा वापर करतो. या गीतांमधनं आपल्याला स्फुरण चढतं. पण खऱ्या अर्थानं देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी अनेकांनी आपला जीव सुद्धा गमावला आणि मातृभूमीसाठी तो दिला. अशा ह्या सारे जहां से अच्छा हिंदोसता हमारा या शब्दांनी आपण जागूयात अशाच काही वेगळ्या आठवणी. देशभरामध्ये अनेक लोक आहेत की जे मुलांना घडवण्याचं काम करतात. पण ही पण एक वेगळी सेवा आहे आणि ही एक वेगळी धाटणी आहे. तुम्हाला काही संदेश द्यायचा या माध्यमातून अशा तुमच्यासारखे काही अनेक जण असतील त्यांना? खरं सांगायचं तर प्रत्येकाच्याकडे आपल्या भावना व्यक्त करण्याचं आपलं आपलं एक साधन असतं. लेखकाकडे लेखणी असते, नाट्याकडे अभिनय असतो, तसं आमच्याकडे संगीत आहे आणि संगीतामध्ये सुद्धा आमच्याकडे वाद्य आहे. जरीही त्याच्यामध्ये शब्द नसले तरी सुरांचे भाव हे आम्ही अत्यंत उत्तमरित्या प्रगट करू शकतो आणि मुलांना शब्दांचा अभ्यास सुद्धा तितकाच लीलया करता येतो. त्यामुळे असं काही मानायची गरज नाही की आपण देशाबद्दल, देशाप्रती प्रेम किंवा आदर व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे कुठलंही माध्यम असलं तरी आपण ते करू शकतो. जसं आम्ही व्हायोलिन हे आमचं माध्यम ठेवलंय. अगदी खरंच हे खूप सुंदर माध्यम आहे आणि त्याची प्रचिती ही सगळ्यांना येते. असंच एक सुंदर गीत आपण ऐकणार आहोत.
हे हिंदवी स्वराज्य व्हावं ह्या इच्छेनं प्रेरित होऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अक्षरशः पिंजून काढत अगदी दिल्लीचं तख्त गाजवणारे असे हे आपले छत्रपती शिवाजी महाराज. आणि या महाराजांचा इतिहास वाचताना अनेकांचे रोमांच नाही स्फुरण पावले तरच नवल. आणि तशाच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असणाऱ्या प्रभूंबद्दल, खऱ्या अर्थानं ते प्रभू आहेत, ते भगवंत आहेत. कारण महाराष्ट्राला जे जीवन मिळालेलं आहे, जे महाराष्ट्राचं गौरव गीत आपण दरवेळेला गातो, त्याचं प्रमुख कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांच्याबद्दल वर्णन करत असताना सावरकरांचे शब्दही कमी पडतात आणि त्या शब्दांना एक वेगळीच प्रतिभा मिळते, एक वेगळीच धार मिळते. ऐकूयात हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा. स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्यानंतरचा काळ हा जो काळ होता त्याबद्दल अनेकांनी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. पण प्रत्यक्षात जेव्हा आपण आत्ता म्हणजे इतक्या वर्षानंतर जेव्हा स्वातंत्र्याबद्दल बोलतो किंवा प्रजासत्ताक दिनासंदर्भात बोलतो तेव्हा अनेकांना याची कल्पना नसते. या मुलांमध्ये ती जागृती व्हावी म्हणजे खरं तर ताईंकडे अगदी शाळेतली 5वी पासूनची विद्यार्थी आहेत ते अगदी कॉलेजमध्ये जाणारे आणि त्यानंतरचे अनेक जण येतात. अशा सगळ्या म्हणजे युवा वर्ग तुमच्याकडे खूप मोठा येतो. या वर्गामध्ये त्यांची काय भावना असते, त्यांच्यामध्ये किती एक वेगळेपण आहे किंवा त्यांची जाणीवा तुम्हाला कशा लक्षात येतात देशाबद्दलच्या? व्हायोलिन या माध्यमाला हाताळताना आम्हाला आमच्याकडे सुरांचं प्राधान्य आहे. त्यामुळे आम्ही काही वेळेला गोष्टींच्या रूपाने, काही वेळेला कवितांच्या रूपाने शब्दांनी पोचण्याचं काम जे महत्त्वाचं आहे ते आम्ही करतो. त्यांचे अनुभव आम्ही अनेक मंदिरांमध्ये वाजवायला जातो, सेवा म्हणून वाजवायला जातो, आम्ही काही शाळांमधनं वाजवायला जातो आणि अशा सगळ्या वेगळ्या वेगळ्या प्रयत्नातून त्यांच्या अनुभवानेच ते समृद्ध होतात. आणि खरं सांगायचं तर जसा आमचा एक पहिला विदेश प्रवास झाला जर्मनी, तेव्हा आम्ही जवळजवळ हे 22-23 जण सगळे गेलो होतो आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्यांना हे लक्षात आलं की आपण काय समृद्ध देशामध्ये राहतोय आणि नकळतच मग ती
भावना, देशभक्ती किंवा देशाप्रती आदर, आपल्या भाषेची किंमत, या सगळ्या गोष्टींची जाणीव त्यांना आपोआप झाली. अनुभव ताईंचे इतके बोलके आहेत आणि ते अनुभव त्या सगळ्या विद्यार्थ्यांना देत आहेत आणि त्यामुळेच खऱ्या अर्थानं जेव्हा आपण देशाची सेवा करू असं म्हणतो तेव्हा काहीतरी ठराविकच केलं पाहिजे असं नाही. ही सेवा सुद्धा आहे किंवा अगदी सर्वसामान्यपणे जगत असताना कागदाचा कपटा रस्त्यात टाकायचा नाहीये, प्लास्टिक फेकायचं नाहीये, ही जरी भावना जागृत असली तरी सुद्धा ते देशासाठी एक मोठं योगदान असणार आहे. आणि म्हणूनच हे योगदानही कायम आपल्या स्मरणात असायला हवं. केवळ गाण्यांमधनं ते व्यक्त न होता किंवा केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अनुभव घेत असताना त्याचा उल्लेख न होता प्रत्यक्ष कृतीतनंही ते यायला हवं. देश पारतंत्र्यात असताना, सावरकर विदेशात असताना अक्षरशः व्याकुळ झाले होते मातृभूमीकडे जाण्यासाठी. आणि तो काळच असा होता ज्या काळामध्ये आपल्या घरच्यांपेक्षा मातृभूमीबद्दलचा वेगळीच ओढ असणारा असा तो काळ होता. आणि त्याच काळामध्ये लिहिलेलं हे सावरकरांचं सुंदर गीत नेम जसीने. मुळात इतकं सुंदर वादन होतंय आणि हे जे वॉयलिन आहे ते काही भारतीय नाही, जर्मन बनावटीची ही वॉयलिन्स असतात. पण आपल्याला हे जाणून घ्यायचंय की इतकं मोठं जे आपल्याला इथे चेलो पाहायला मिळते त्याची काय वैशिष्ट्य आहेत, त्याचं काय वेगळेपण आहे, कारण इतक्या सगळ्या व्हायोलिनमध्ये इतकं मोठं जे आहे ते काय, त्याच्याबद्दल थोडं सांगा. तसं व्हायोलिनमध्ये ना त्याचं कुटुंब असं आपण म्हणूयात तर ती 4 प्रकार आहेत. म्हणजे जसं व्हायोलिन आहे त्याच्यानंतर थोडंसं मोठं हे व्हिओला येतं आणि त्याच्यानंतर चेलो येतो आणि त्याच्यानंतर म्हणजे डबल बास म्हणून आहे ते येतं. याच्यामध्ये तुम्हाला लोअर ऑक्टेव्ह खूप मिळतो, म्हणजे एक दमदार आवाज किंवा काय म्हणतात त्याला घुमारदार आवाज असा जास्त मिळतो आणि तो आपोआपच 10 व्हायोलिन वाजत असताना त्याचा वेगळा ऑक्टेव्ह पण ऐकायला येणं हे खरंच मोहक असतं आणि त्याचा अनुभव आपल्याला खूप छान येतो. म्हणून आम्ही तो पहिल्यांदाच प्रयोग करतोय. ह्या वर्षभरातच आम्ही तो प्रयोग सुरू केलाय आणि बऱ्यापैकी तो आम्हाला छान वाटतोय, मुलांना वाजवता येत आहे आणि ते पण खुश आहेत. त्यामुळे
मुलं सुद्धा खूप लहान वयातली आहेत, म्हणजे अगदी 8वी-10वी पासून ते कॉलेजमध्ये जाणारे अशी ही सगळी मुलं आहेत. ही जी मुलं वादन करतायत किंवा ज्या पद्धतीनं छेलोचा उपयोग केला, कुठल्या कुठल्या गाण्यांमध्ये खास करून त्याचा वापर झालाय, म्हणजे बॉलिवूडमध्येच जास्त की आपल्या गाण्यांमध्ये पण होतो? हां, खरं तर बॉलिवूड आणि फोकपासनं आम्ही सुरू केलं असं आपण म्हणूयात. पण आत्ता आम्ही थोडासा क्लासिकलमध्ये पण त्याचा उपयोग करतोय. अजूनही बाहेर एकदा दोनदा वाजवलं गेलंय, म्हणजे अगदी नाट्यगीतात सुद्धा आत्ता उपयोग केलाय. बघूयात तो कसा यशस्वी होतोय, हळूहळू कळेल. देशाला आपण काय देतो याचा विचार ही मातृभूमी करत नाही. मातृभूमीनं कायमच प्रत्येकाला भरभरून दिलंय. आता घेणाऱ्याचे हात कसे आहेत त्यावरती अनेक गोष्टी अवलंबून असतात. ही भूमीच सुजलाम सुफलाम आहे, पण तुमच्या आमच्याकडनं तिला देत असताना त्या सामाजिक भानाचा विचार आपण ठेवतो का? आपण या मातृभूमीमध्ये जगत असताना, निसर्गामध्ये जगत असताना त्या निसर्गाशी आपण किती छेडछाड करतो हा सुद्धा विचार व्हायला हवा. स्वातंत्र्यपूर्व काळात किंवा स्वातंत्र्यानंतरही आपली भूमी ही कायम मंगलमय अशीच होती आणि इथून पुढच्या काळातही ती मंगल राहावी हाच हेतू आहे. आणि म्हणूनच एक सामाजिक बांधिलकी सुद्धा आपण या निमित्तानं येत्या पुढच्या काळामध्ये जपण्याचा कायमच प्रयत्न करूया. आणि म्हणूनच अशी जी गीत आहेत, ज्या गीतामधनं या भूमीचं वर्णन करण्यात आलंय, तिला नमन करण्यात आलेलं आहे, त्या नमनानं आपल्या कार्यक्रमाची सांगता करूयात. ऐकूयात वंदे मातरम. देशाभिमान जागवणारी आणि खऱ्या अर्थानं आपल्या जन्माचं सार्थक करणारी अशी अनेक बहारदार गीतं आपण आज ऐकली आहेत. या सगळ्या चमूचे खरं तर मनापासून आभार की इतकी सुंदर गीतं त्या सगळ्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलीत. आमचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कळवायला विसरू नका. पाहत रहा NDTV मराठी.